जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। रेडीमेड कपड्याच्या व्यवसायात लाखो रुपयांच्या फसवणूक प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळालाय। या प्रकरणात उल्हासनगरच्या व्यापारी मयूर बांगा यांना अटक करण्यात आली असून त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। व्यापारी प्रचित प्रभू छाबडा यांच्या तक्रारीवरून संत तुकाराम नगर पोलिसांनी रवी बटलिया याच्या विरोधात फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल केला होता। आरोपानुसार रवी बटलिया याने महाराष्ट्रात रेडीमेड कपड्याची चांगली विक्री होईल असे सांगून पुण्यातील मोरवाडी अजमेरा भागात गोदाम सुरू करून घेतले। विक्रीसाठी मिळालेला लाखो रुपयांचा माल त्याने उल्हासनगरमधील व्यापारी मयूर बांगा यांना विकला। मात्र विक्रीची रक्कम मूळ व्यापाऱ्याला न देता अपहार केल्याचा आरोप आहे। तपासासाठी पुणे पोलीस आरोपी रवी बटलिया याला सोबत घेऊन उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 मधील मयूर बांगा यांच्या दुकानावर पोहोचले। तिथून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात रेडीमेड कपड्याचा माल जप्त केला। तपासात मयूर बांगा यांची भूमिका संशयास्पद आढळल्याने त्यांना अटक करण्यात आली। कोर्टाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे। सध्या जप्त केलेला माल, आर्थिक कागदपत्रे आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे। फसवणुकीतील आर्थिक व्यवहार आणि खरेदी विक्रीची साखळी समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।